भक्तांचे तेवढं 8ही महिन्यात नाही. ऐका थोडं बोलू का? आषाढ शुद्ध एकादशीला आषाढी एकादशी ज्ञानोबाराच्या वेळेस भगवंताच्या भेटीला पालखी घेऊन पंढरपूरला येतात. ते एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी आणि उद्याची एकादशी वैकुंठ कमी काय करायचं. आषाढ चालू झाला, एकादशी चालू झाली आणि आषाढ वद्य एकादशीला नामदेवरायांचा सोहळा चालू होतो. आयशा भाग्य जागो तरी धन्य धर्म आलो रुळेल तरी पाहिजे संत पाळी देतीवरी प्रेम अमृत पाल होईल चरणजे स्नान तुका म्हणे सुखे ते आरती दुखे. नामदेवरायांचा सोहळा मात्र ज्यावेळेस त्याच चतुर्मासामध्ये आहे. नामदेवराया देवाला म्हणतात, देवा आणि आता मला राहायचं नाही. वयाच्या 84व्या वर्षी सर्वात जास्ती वय नामदेवरायांचं आहे. समाधी माहिती नामदेव समाधी घेणार हे सगळ्याला कळलं. सर्व हरी नामदेवरायांची 14 परिवार आणि सांगितले आलं आणि नामदेवरांच्या पत्नीला सांगितलं. नामदेव समाधी घेतो. आईला सांगितलं, बापाला सांगितलं, सर्व समाधी सर्व 14 वर्ष समाधीसाठी आले. देव म्हणतात, नामदेवा सर्व समाधीसाठी आले, कसं करू? तू तर जिवंत समाधी मागतोस. त्याची इच्छा आहे ना, 14 लोकांना समाधी देवाला दिली आणि तो सोहळा मात्र ज्यावेळेस हा चतुर्मासामध्ये आहे आणि नामदेवराया समाधी घेतलं आणि त्रयोदशीला चतुर्दशीला वद्य आषाढ चतुर्थी आणि 4व्या वेळेला समाधी घेतली. 60वीला हे नदी मंदिरी त्याची सगळीला झाला सफळ व्यापार. 4व्या वेळेचा व्यापार सफळ कुठं झाला? मळ्यामध्ये झाला. 4व्या वेळेने पंढरपूरला गेले नाहीत. 4व्या वेळेसाठी देव मात्र मळ्यामध्ये आले. आरंगी नावाचं गाव आहे. तो सोहळा मात्र ह्या चतुर्मासामध्ये तो चतुर्मास आणि आषाढ संपलं, श्रावण आला. आता श्रावण मात्र सांगायची गरज नाही. किंवा 5 सोमवार येतात किंवा 4 येतात, ग्रंथ लावतात, नामचिंतन करतात, भगवंताची स्तुती करतात आणि उद्या श्रावण महिन्यातली शुद्ध एकादशी आहे, द्वादशी आहे. द्वादशी या नंतर 4 महिन्यामध्ये रक्षाबंधन. रक्षाबंधन संपलं, पुन्हा या वेळेस याच महिन्यामध्ये जन्माष्टमी. गोकुळीच्या सुखांत बाळाला गेले का बाळकृष्ण लागले हे सुख मात्र आज चतुर्मासामध्ये आणि हा संपला आणि कृष्ण जन्म संपला. गणेश नाही बैलपोळा संपला. बैलपोळ्याच्या नंतर मात्र ज्यावेळेस गणेश चतुर्थी 3 चतुर्थ्या एकाच एकाला असते. गणेश चतुर्थी वेगळी, संकट चतुर्थी वेगळी आणि नरक चतुर्थी वेगळी. सांगितलं ती नीट असेल तर पण ते महाराज जर दोघांना नीट असेल तर आमचं काही खरं नाही, तिकडेच खापा. नरक चतुर्थी तसं ज्यावेळेस चतुर्थी संपली, गणेश उत्सव संपला. सांगू तुम्हाला, गणेश उत्सवासाठी आहे. आता गणेश उत्सव नसून इतकं वाढलं गणेशाची प्रतिष्ठा मात्र होत आली. तो एक व्यवसाय झाला, तो एक धंदा झाला, एक परीक्षण झाल्याचं. गणेश पुढं काही करायचं आणि क्या कर रहा है कुछ नहीं, गणेश को टाइमपास कर रहे त्याला एक टाइमपास करते दिला काय प्रकाशला झाली, परिकाष्ठा झाली गणेशाची. आणि गणेश फक्त पूजा विसर्जन आहे, कळालं का?
मनुष्याचं ज्यावेळेस विसर्जन फक्त पूजेचं विसर्जन आहे, फक्त पूजा विसर्जन करून त्याला अति आदराने संस्कार केलं पाहिजे, अति आदराने व्हायला पाहिजे. हे लोक म्हणतात महाराज आमचं श्रावण मास संपलं, भजनाची आमची समाप्ती नाही. आणि येडेगळाकडे भजनाची समाप्ती होते का? सांगता होत्या, फक्त एवढ्या दिवसाची मर्यादा भजनाची सांगता राहते आणि समाप्ती नाही. हे मात्र ज्यावेळेस शास आणि चतुर्मासामध्ये आहे ते संपलं नवरात्र. अष्टमी आज त्याच्यामध्ये आता कुठं असतात कुठे लोकांना म्हणजे महाराज आमच्या वर्षी आमच्या अष्टमी आणि तुझी दिंडी आहे होती का? दिंडी आमची लक्ष्मी द्यायची. ते लोक म्हणतात महाराज आता आमच्याकडे तुमच्याकडे नाही बरं, लक्ष्मीला गेले की लक्ष्मीला ते म्हण, लक्ष्मीला ते म्हण, आणि लक्ष्मीला गेले की काही नेवणी म्हणते जगणार. नेवणी म्हटलं आणि नेवणी म्हटल्यावर ह्याला खाल्लं, खाल्ल्यावर कुठं जाते? खाल्लं बाहेर जातं का लक्ष्मी घरात राहते? अष्टमी वेड्याचा बाजार आहे, लक्ष्मी कुठं जाते? अष्टमी आहे आणि तो झालं नवरात्र. नवरात्र हे देवीचा अवतार आहे. 9 दिवस देवी सुखी मनुष्या चुकीचा. नवरात्रामध्ये देवीने 9 अवतार धारण केले आणि 9 दैत्याला मारले म्हणून नवरात्र साजरा केला. नवरात्र आता एक अजिबात झाले महाराज, नवरात्र साजरा करावं मुलगा बोलावं मुलगा हे बरोबर आहे. आता काही लोक सहज नाही जावं तुम्ही बरोबर आहे, शाळेशी बोलून सहज जायचं, जाताना काही करायचं, व्यस्त सांगायचं काही करायला लागेल काय वाईट व्यसन जाताना करत जायचं आणि तिथे कल्लोळामध्ये बुडालं स्वच्छ निघाया पाप, पापामध्ये पुण्यामध्ये बुडालं, दर्शन केलं काय वर्षभर केलेलं पाप धुवायचं आणि परत दर्शन केलं पण येताना पुन्हा चालू करायचं. नवरात्र आणि नवरात्रामध्ये दशमीच्या दिवशी दसरा 11:15 वाजले. दसरा साजरा का करावा तुमची आज्ञा असली तर. आज्ञाच्या पोटी राजा दशरथाचा जन्म सूर्यवंशामध्ये झाला आणि 12 वर्षाचा दुष्काळ पडला. मौली 12 वर्षाचा दुष्काळ पडला. दुष्काळ पडले की राजाला चिंता लागते, या लोकांना कसं पोसावं, कसं पाणी मिळेल. तेव्हा त्रेतायुगामध्ये सांगतो आताच रे, आताच्या राज्यामध्ये जरी दुष्काळ पडला की राजाचं पोट भरलं. कळलं? दुष्काळ बजेट काढले की याचे कोट्यावधी रुपये. आताचा राजा कसं पोच पडते काय? राजाच्या पापामुळे दुष्काळ पडते महाराज. दुष्काळ पडला, पडल्याबरोबर आणि दशरथाला राग आलं. बैमान इंद्राने मात्र माझ्या राजावर पाणी पडलं नाही असं मात्र ज्या वेळेस विचार केला, आता जाऊन मी शुक्राविरुद्ध खेळतो असं दशरथाने बोललं. रथ सज्ज केलं. सज्ज केल्याबरोबर कुठं? अमरावती. सज्ज केल्याबरोबर राजा दशरथाची पत्नी आवडशी होती. कोणती होते? कैकेयी आवडीची. आणि कैकेयी म्हणली मी येते स्वर्गाचे संपत्ती बघण्यासाठी येते म्हटल्या आणि राजा म्हणला तू नको, तिथे का पूजाला सल्ला करून सत्यनारायणच्या युद्धाला चाललो मशीन घेतो. आता तिनं म्हटली राजात राहिले ना टाकन खरावला लावा लागते. कुणाला? वशिष्ठाला. वशिष्ठाला म्हणते गुरुवर्या स्वर्गात संपत्ती बघण्यासाठी मी सुद्धा जाते राजाबरोबर म्हटल्या वशिष्ठाला मात्र माहिती होत कोणतं? भविष्यकाळ. हिला जर गेलो तर आमच्या राजाचा मात्र विजय होणार आहे असं भविष्य मात्र ज्या वेळेस राजाला जाणलं
दशरथाने शब्द उल्लंघन करत नव्हता का गुळगुळ होते. तो विषय मोठा आहे, तर तिकडे जायचं नाही आपल्याला. आणि घेऊन गेल्याबरोबर आणि युद्ध चालू झालं. युद्ध चालू झाल्या आणि राजा दशरथाच्या मात्र रथाचं चाक तुटलं. चाक पळून गेल्याबरोबर जेवढं स्टेकडी होती पैरवाशी पतिव्रतावाशी तिने काय केलं, आपला हात बघितलं चाकामध्ये आणि ज्या हातावर मात्र रथ फिरलं त्या हातामुळे दशरथाचा विजय झाला. आणि मेघाचं आडाशिल्लक पाऊस निघून गेलं. प्रसन्नांच्या धारा पडल्या. कधी पडल्या? दसऱ्याच्या दिवशी. कशावर पडलं? आपट्या आणि समदडीच्या वृक्षावर मात्र पाऊस पडलं. म्हणून आम्ही दसऱ्या दिवशी काय करतो? सोनं घ्या, चांदी घ्या म्हणून एकमेकाला देता आणि भेटता. दसरा दिवाळी दिवशी आम्हा सण सखी हरिधर अमुक भेटल्या पुण्याच्या राशी बारत्या भाग्याशी दसरा मात्र. आता दसरा संपलं, पुढेच दीपवाळी. कळलं का? दीपवाळीला आपण पहिला दिवस नरक चतुर्थी. भगवान कृष्ण परमात्माने ज्यावेळेस नरकासुर बैमान दैत्याला मात्र मारलं. आता विषय तो लांब सांगायचा नाही. बैमान ज्यावेळेस नरकासुरला भगवंताने ज्यावेळेस मारलं, पाप झालं देवाच्या हातून. पाप झाल्याबरोबर देवाने तो खतम झाला नरकासुर. आणि रात्री 1 वाजता घरी आला आणि भगवंताने विचार केला, हे पाप झालेलं आपण लोकांना दाखवायचं नाही. म्हणून देवाने पहाटे 4 वाजता स्नान केलं. त्याला म्हणून नरक चतुर्थी. स्नानाचे 4 प्रकार आहेत महाराज. पहाटे नेम करा कुठलाही 3:30 ला उठावं, 4:45 ला दाखल असावं, 4 वाजता अंगणामध्ये उभा टाकून पूर्वेकडे सप्त ऋषी म्हणजे आणि उभा टाकलेले आणि सप्त तारे जे ज्यावेळेस आकाशामध्ये असतात त्या सप्त ताऱ्याचं दर्शन करावं. चांदण्याचं डोक्यावर ज्यावेळेस पाणी घेऊन गंगा यमुना सरस्वती चंद्रभागा नर्मदा ह्या नद्यांचं ज्यावेळेस चिंतन करून डोक्यावर थंड पाण्याने अंगणामध्ये वरी काही नसतात, आकाशावर बिलकुल 4 वाजता त्या टाइमला जरी तुम्ही स्नान केलो तर त्याला ऋषी स्नानाचं पुण्य लागतं. कोणतं? ऋषी स्नानाचं. हे पाठीशाला 4च्या नंतर ज्या वेळेस दिवस निघण्याच्या अगोदर जे स्नान करतात त्याला मानव स्नान करतात. काय म्हणतात? आणि दिवस निघाल्यावर जे स्नान करतात राहिली नाही की तुम्हाला, त्याला राक्षस स्नान म्हणतात. हे 3 स्नान झाले. 4थी स्नान हे सत्य बोलणं हे 4थी स्नान आहे. आणि कार्तिक संपला, पुन्हा वैकुंठ एकादशी, कार्तिकी वारी, द्वादश तुळशीचं लग्न, पुन्हा ज्ञानोपारायचा सोहळा, असं करून त्रयोदशीला ज्ञानोपारायचा समाधीला बसतात. ही चतुर्मासाचा कार्यक्रम झालं. आज ग्रंथकर्ते आम्हाला तुम्हाला सांगू लागलेले. त्रयोदशी समने पांडुरंगा तू काय न करी का उद्योग, अलंकापुरी सोये तो वेग समाधी सुख तुझं द्यावया. तू चिंता मात्र करू नकोस. भाष्य तुका म्हणे घालू हुवा संसार तेव्हा विश्वास ठेव मात्र फार घालतो. आणि तू मात्र चिंता करू नकोस. मी मात्र सत्य बोलतो. देव म्हणता तुला देवाला देवच बोलतात. ज्ञानोपारा देवच आहे. ज्ञान देव, पांडुरंग देवच आहे. देवाने देवाला म्हणतात मी मात्र विद्या बोलणार नाही. तुला त्रयोदशीला मात्र सत्य समाधी देतो असं भगवंताने ज्ञानदेवाला सांगू लागले आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस आदिमाया शक्ती रुक्मिणी आई साहेब पंचपक्वानाचं ताट मात्र जेवण्यासाठी भगवंताच्या समोर मात्र आणू लागलेली आहे. ज्ञानदेवाशी मन जगदेटी एक वेळ पडोनी पाय दृष्टी तुम जाणंत भेटी पंढरी सोतील. अशा प्रकारे ज्यावेळेस आनंद भेटी देव कसं आहे आनंद रूपे देखील म्या
बाप रुपये देऊन मुंड पाण्याने पुढे ना देवाला ओळखलं पाहिजे. कळलं का? तेव्हा कोण कळते? जोपर्यंत आम्हाला गुरु होत नाही तोपर्यंत फुल कळत नाही. म्हणा नामदेव राया देवाच्या जवळ होते पण देव कळाला नाही. ज्यावेळेस विशोबा केळकरची भेट नामदेव रायाला झाली, काय सद्गुरूची भेट झाली, तेव्हा कुत्र्यात देव दिसला. कुत्र्यात तसं मात्र आणि त्याच स्वरूपामध्ये मात्र मी तुला दर्शन देतो असं भगवंताने ज्ञानदेवाला सांगू लागले.